सहलीला जायचं जायचं सहलीला. तर मित्रांनो नमस्कार, मी तुमचा लाडका मित्र ओंकार संतोष भिंगाडे आणि आपण आता चाललो आहे फिरायला. म्हणजे आपल्या गावी, जसं मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलेलं की आपल्याला जायचं आहे गावी, तर तो प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही सगळे भावंडांचा गेट टुगेदर आहे. सो आम्ही तिथे चाललो आहे आणि मेन म्हणजे नेहमी आम्ही बाबांना सोडायला येतो, आज बाबा आम्हाला सोडायला आलेत. तर नेहमीप्रमाणे आपली गाडी फुल आहे. आपली गाडी कधी रिकामी जातच नाही, गावी काय ना काहीतरी सामान असतं, तुम्ही बघू शकता. आम्ही सगळं काही इथून घेऊन चाललो. तर मित्रांनो, हे अविस्मरणीय क्षण आहे. पहिल्यांदा बाबांना आम्ही सोडलं नाही, बाबा आम्हाला सोडायला आलेत. पहिल्यांदा असं होतं, हे दृश्य मी कॅप्चर करतोय. आणि आम्ही दोघं होतो, पण क्रांती आउट ऑफ द सिलेबस आलेला आहे. तो काल पुण्याला आलेला आणि म्हटलं की दादा आता तुम्ही चाललात आहे तर मी पण तुमच्यासोबतच येतो. मग तो पण आता आम्ही तिघं आता निघालो. आता 1 वाजता निघायचं होतं, आता वाजले 1:20 झालेत, म्हणजे 1:30पर्यंत आपण निघू. हवा वगैरे चेक करू आणि मग पुढे निघू. मग फुल धमाल करायची आहे, फुल धमाल. आता अजून 2 जण तिकडे आहेत, तिथे पण मजा करणार आहेत. मग आपण भेटू लवकरच, सगळं एन्जॉय करू. पूर्ण 4 दिवसाची सुट्टी आहे मला, पूर्ण सुट्टी एन्जॉय करू आणि भेटू लवकरच पुढे. उदासी बाहू जो हा वेद कोलते जो कझन्स पार्टीला येत नाहीये. वेद कारण काय आहे? येऊ शकतो मी, मला नेत नाहीये. कारण नाही, पण काहीतरी कारण आहे माझे. आता काय हा. 3 दिवस सुट्टी आहे, पण काय नेत नाही ती. ह्याचे 3 दिवस पेपर आहे. 3 दिवस पेपर आहे, 3 दिवस सुट्टी आहे, पण परीक्षा चालू आहे. तर परीक्षेत असताना अभ्यास करायचं. आम्ही तुझीच वाट बघतो, तुला दाखवून जायचं होतं आम्हाला. यार, जाऊ दे आता, काय मजा करा. मस्त कोयला घेतलाय, कॅरम घेतलाय, सगळं घेतलं. तेव्हा कॅरम पण आहे बाई आपल्याकडे. बिझनेस पण घेतलाय, भरपूर माल आहे. अरे मालच माल आहे, मजा बघा आमची फक्त. बाय. चला बाय. चला, चलो बाय बाय. अभ्यास कर. यस. तर मित्रांनो, आता आपण इथे पळसवे फाट्याला आलो आहे. थोडं ट्रॅफिक होतं, ट्रॅफिकमधून जरा बराच वेळ गेला. तर आता इथे पळसवे फाट्याला आलो आणि आईस्क्रीम खायचं क्रेविंग झालं मला, म्हणून मी इथे आईस्क्रीम घेतलं. बिकॉज पुढे काय हॉटेल तर भेटणार नाही. आपली गाडी आहे इथे, तुम्ही बघताय ट्रॅफिक, मजबूत ट्रॅफिक आहे. आणि याने काहीतरी भलतंच काहीतरी घेतलं आहे. हां, हे पण घेतलं आहे त्याने. एकाने तर त्याचा पोट भरणार नाही, तुम्हाला बघून समजेलच. क्रांतीने ओरिओ घेतले आणि मी क्लासिक घेतलं आहे. तर आईस्क्रीम खाऊ, पुढे CNG वाला इथे थोडंसं पुढे CNG आहे आणि मग सुसाट जाऊ. मित्रांनो, आता आपण माणगाव क्रॉस केलं आहे आणि माणगावला एक कॉफीवाला आहे, स्पेशल कॉफी भेटते, कॉर्नर कॉफी म्हणून एक आहे. तर ते रीलमध्ये बघितलेलं आणि क्रांती तो कॉफी प्यायला पण आहे, तर तो बोलला की मस्त असते कॉफी. आणि मी पण रीलमध्ये बरेच वेळा बघितलेलं की माणगावच्या पुढे आहे. तर इथून एक अप्रॉक्स 3.5-4 किलोमीटर आहे आता. तर आता आपण तिथे जातोय, कॉफी पिऊ मस्तपैकी. आता वाजले 4:40 झालेत आणि पोचायला मला वाटतं 6-6:30 तर होतीलच. 6:30 होतील. 6:30मध्ये आपण आरामात पोहोचू, एकदम सुसाट जाऊ. आता काय रस्ता एकदम मोकळा आहे आपला पुढचा. मग आता कॉफी पिऊ आणि मग पुढे जाऊ. तुम्ही पण कॉफी एन्जॉय करा. काहीच आपण इथे कॉर्नरला आलेलो आहे, स्नॅक्स सेंटर. कॉर्नर स्नॅक्स सेंटर असं आहे ते, स्नॅक्स सेंटर कॉर्नर नाही आहे ते. आणि इथे स्पेशल नेसकॅफे आहे. सो लेट्स एन्जॉय द कॉफी. तुम्हाला लोकेशन कळत असेल की नाही माहिती आहे. लोकेशन म्हणजे माणगाववरनं एक लिंक लोकेशन 5 किलोमीटर पुढे आहे. त्याचे नवीन आनंद भुवन झालंय, बरोबर त्याच्या 100 मीटर पण नाही, 50 मीटर समोरच आहे. चला कॉफी एन्जॉय करू आपण. तर मित्रांनो, आम्ही आलेलो कॉफी प्यायला, पण ॲज युजल श्रवणला भूक लागते नेहमी, तर श्रवणने मागवली मिसळपाव. तर क्रांतीने एक बाईट खाल्ला आणि क्रांती बोलला मस्त मिसळ, आपण दोघं पण खाऊया का? तर मी म्हटलं चल 1/2 आपण पण करूया. मग आता मिसळपाव खातो आणि मग कॉफी टेस्ट करतो. मित्रांनो, आपली कॉफी आलेली आहे भाई. कॉफीचं तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे भाई, एकदम भरून आहे. आज काय खरं नाही भाई, आज एकदम पोट भरलं एकदम मस्त. टेस्ट करून बघूया आपण कशी. क्रांती टेस्ट करून बघ. हॅलो क्रांतीला. हॅलो. नाही रे, इकडं मुंबईवर चाललो आहे, घरी चाललो आहे. मुंबईला होतो रे. एकदम म्हणजे ठीक आहे जरा असं, एकदम दूध जास्त नाही, मस्त मस्त आहे. मस्त आहे. तुम्ही थिकनेस बघू शकता, तिचा थिकनेस बघा.
मजा आली मजा आली भाई, मजा आली. तर मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र श्रवण बॅक इन द ब्लॉग. तर मस्त एक नंबर कॉफी होती, मजा आली. पहिल्यांदा मी एवढी थिक कॉफी प्यायला असेल, जरी मी ट्राय केली नाही असं नाही, पण एवढी थिक होत नाही ती. तर आता आम्ही मस्तपैकी माहोल बनवलाय जुन्या गाड्यांचा आणि आम्ही निघालोय. तर आता बघूया, विषय असा आहे की मला गाडी चालवायची, पण हा जो आहे हा तो गाडी देत नाही चालवायला मला. लेट सी, महाडच्या पुढे जर भेटली तर आपण चालू भेटूया मग तेव्हा, नाहीतर डायरेक्ट चिपळूण. मित्रांनो, मी झोपलो नाही आहे, मी जागाच आहे. या फालतूमुळे मला झोपावं लागते. गाडी चालवायला देत नाही मला हा. मला गाडी चालवायची होती. महाड येऊन गेला आता, वाजले 6 संध्याकाळचे. महाड आम्ही क्रॉस केलंय, ऑलमोस्ट खेड पण क्रॉस केलंय वाटते. हा, खेड पण क्रॉस केलंय. तर मला गाडी चालवायची होती, तर हा देत नाही. सिनेरी काय आम्ही बघितली, लहान लहानाचे मोठे आज असते. तर आता आम्ही काहीच तुम्ही आता काय ऐकू नका, त्याला आली आहे झोप. अशी गाडी चालवायला काय मागतोय. झोप भाई, अख्खा दिवस मी जागा राहील, रात्र पण जागा जाऊ दे गाईस, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. नाही, व्ह्यू नको व्ह्यू जाऊ. क्रांती त्यांना व्ह्यू दाखव आपला. आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. पुढे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पाऊस मित्रांनो, आपण चिपळुणात पोचलो आहे. आपण चिपळुणात पोचलोय. आता वाजले 7. आपला दादूस साई प्रसाद आहे. दादूस हाय कर. तर आम्ही मस्त जर्नी झाली आमची. 7 वाजले आता. आणि हा बघा, तिकडनं उतरत तर अच्छा जास्त चिपकवली तिने तिथे. तिकडनं उतरत आता मस्त आम्ही फ्रेश बिश होतो आणि झोप रे. तर आपण भेटूया थोड्या वेळ. सो गाईस, आता 10:30 वाजलेत. मस्त जेवलोय आज. आणि आज बिर्याणी पार्टी झाली बाई. दादूसकडनं सगळ्यांना पार्टी होती, मामा मामी सगळ्या भावंडांना. तर असं तटवर असं बिर्याणी खाऊन आता आम्ही नाईट राईडला निघालोय. शतपावली नाही आहे, ही नाईट राईड आहे. आणि माहिती नाही कुठे चाललोय. जिथे रस्ता दिसेल तिथे गाडी चालवतोय भाई. दादूच बोलला फिरायचं तर फिरायचं, विषय संपला. आता इथे कुठेतरी लेफ्ट दिसतोय, इथे जायचं. कुठे क्रांती लेफ्ट आहे? अच्छा ठीक आहे, लेफ्ट आहे. नागांचा बाजूशी नागायला आहे. आता कुठेतरी फिरतोय, काहीतरी असं इंटरेस्टिंग भेटलं तर तुम्हाला दाखवीन. नाहीतर मग लेफ्ट आला नाहीतर मग बघूच काय भेटतंय आता. अरे बंधू, आईस्क्रीम बिस्क्रीम वगैरे काहीतरी खाऊ आणि फिरत बसू मस्त. तर मित्रांनो, आता वाजलेत 11, 11:30, 12 आणि आम्ही CNG भरत आलोय. आणि आम्ही असंच टाइमपास करतोय, फोटो काढतोय. तर 12 वाजलेत. मस्तपैकी आईस्क्रीम तर काही भेटत नाही आम्हाला. फोटोशूट चालू आहे. तर आम्ही आता एक सेल्फी काढणार फक्त. आणि बघा आता इथे सगळं बंद आहे सध्या. ते पुन्हा जर काय भेटलं तर मग घेऊ आपण. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो, आता आपण निघालोय. गाडी घेतली आहे काकाकडनं आणि निघालोय. आणि ही आपली युनायटेड स्कूल आहे इथे, चिपळूणची फेमस युनायटेड स्कूल, जिथे चिनू शिकला आहे. इथे 10वी त्याने युनायटेड स्कूलमध्ये गेली आहे. मस्त शाळेतून आता पोरं सुटलेली आहेत. आपली तर शाळा सुटली. तर मग असं सगळं आहे. आता मार्केटला चाललो आहे. मस्त बाजार भरलेला आहे. फुल एन्जॉय करत चाललो आहे. थोडं ऊन पण आहे. झालं आहे उशीर. तिथे दादू शिव्या घालतो आहे आम्हाला. आणखी आम्ही उशिरापर्यंत झोपून राहिलो, नाश्ता बिस्ता केला. सामान अजून काय आणलेला नाही. आता जाऊ लगेच आणि सामान घेऊ. चला. तर मित्रांनो, ही चिपळूणची बाजारपेठ आहे. मागून चालू झाली आहे इथून ते फूडपर्यंत आहे लांब. आणि हे आपण कोकण बाजारला आलो आहे आता. इथे जसं आपल्याकडे डीमार्ट असतो ना, तसं यांच्याकडे डीमार्ट नाही, यांच्याकडे कोकण बाजार आहे. आपण कोकण बाजारला आता शॉपिंग करूया. टाडाडा. तर मित्रांनो, आपली ऑलमोस्ट खरेदी झालेली आहे 75%. आपण सगळं मकेन घेतलं आहे. आणि हे सगळं आहे ना, हे जेवढं तुम्ही बघताय हे फक्त एका रात्रीसाठी. हे तर माझं आहे, हे सोडून द्या. पण हे जेवढं काय हे फक्त एका रात्रीसाठी आहे सगळं.
हे आमच्या गरिबांसाठी आहे रिओ. तर आता आम्ही जातो बिलिंग काउंटरला. अजून भाज्या बाकी आहेत, भाज्या थोड्या घ्यायच्या आणि पनीर वगैरे आहे, मग ते आम्ही बाहेरून घेणार आहे. सो लेट्स गो टू बिलिंग काउंटर. तर काहीच आपलं कोकण बाजार झालं. आता आपण भाजी मार्केटमध्ये आलो. इथे होलसेलचं भाजी मार्केट आहे. ताजी भाजी, ताजी ताजी भाजी नाही, सॅलड बिलड काय नको. बरोबर. तर मित्रांनो आता आपण निघालो एगावला. तुम्ही बघू शकतात फुल गाडी पॅक झाली आहे बाई, सामान सगळं भरलं. हे आपलं नाही आहे चिवडा, हा माल द्यायचा एकाला. आणि नानी सोडायला आली आपल्याला इथे. नानीचा जीव खालीवर होतोय. काय नानी मग कसं वाटतंय? आम्ही मजा करायला जाणार आहे. लेकीला मुंडा बघायचा होता, एगावला कसा लावतात तो. लेकीला बघायचा होता पण आता सगळे भावंड चाललेत. नो गर्ल्स अलाउड. सो आता आहे फुल पॅकिंग बिकिंग झालंय. आता लिहायचं लगेच. डबल चष्मा, क्रांती चष्मा दाखव तुझा. ए अण्णा चला. सो लेट्स गो टू ये गाव वाणेवाडी. बांध कधी घातला बाबा ऐकतायत काय? सो गाईज वी आर फायनली हिअर. आपलं घर हे एवढं भारी बनवलं ना बाबांनी. मी गणपतीनंतर आत्ता आलो. अजून काम चालूच आहे इथे. काय ना काहीतरी इथे एवढं ढीक पडलं म्हणजे अजून काहीतरी बनणार आहे इथे. तर मी गणपतीनंतर आत्ता आलो इथे. हे तर आधी होतं, हे बघितलेलं आपण. मस्त एवढं भारी वाटतं ना भाई, एकदम मजा आली. ही आपली गणपतीची खोली. मागे पण बरंच काय बनवलं आहे. किचनमध्ये फुल टाईल्स केलेले आहेत भाई. इन्व्हर्टर बसवलेलं आहे. हे असं, ही आपली मागची पडवी आहे. ते पाणी गरम करायला चूल आहे. आणि टाळ्या इथे पण लाद्या लावलेल्या आहेत भाई. आधी इथे सगळी माती होती भुसभुशीत, पावसामध्ये नुसतं चिखल व्हायचा. आता इथे पण असं प्रॉपर केलेलं आहे भाई. मस्त बनवलं आहे, मस्त. फुल मजा येणार आहे आता इथे. एवढं भारी बनवलं. थोडंसं असं साफसूफ करायचं आहे. हॅलोजन लावायचं आहे बिकॉज रात्री इथे लाईट नाही म्हटल्यावरती आपल्याला हॅलोजन काढून आपल्याला हॅलोजन लावायचे. आणि इथे पोपटी करणार आहे. तुम्ही ऐकलं असेल की नाही माहिती नाही. इथे कोकणामध्ये पोपटी बनवतात, त्याला मोंगा पण बोलतात. ते मटक्यामध्ये सगळं शेंगा, चिकन वगैरे जे काय आहे ते सगळं टाकून त्याला शिजवतात चांगलं. ते तुम्हाला रात्री दिसेलच व्हिडिओमध्ये. तर त्या सगळ्याची तयारी करायची आहे. मॅरिनेट करून ठेवायचं आहे पनीर, चिकन, जे आम्ही काय घेतलं आहे ते सगळं. आणि मग थोडं लाईटी वगैरे लावू आणि नदीवरती जायचं. आता वाजलेत 5. जर आता आम्ही ही कामं लवकर केली तर मग आम्ही नदीवर जाऊ. बिकॉज दिवस मोठा आहे, मग काळोख तर होणार नाही आहे. मग बघू आता फटाफट कामाला लागू आपण आणि बघू जर वेळ भेटला तर नदीवर जाऊ. चलो. तर मित्रांनो हे बघा, आपण आता साफसफाई चालू केली आहे. इथे येऊन इथे आपल्याला छानपैकी बसायचं आहे. तर त्यासाठी आपण साफसफाई करतोय. जेवायला बसायचं इथे आपल्याला. हे बघा त्या प्रकारची साफसफाई चालू आहे. तर आपली पोरं कामाला लागली आहेत गाईज. हा इथे भांबुडा साफ करतोय. दादूसने तिथे चिकन मॅरिनेट करायला घेतलेलं आहे विथ हेल्प ऑफ क्रांती. हे पातेलं मला किती तात्या आजोबा गाईड करतात. मीठ मसाला हे उद्याचं तयारी आहे. आणि व्हेजवाल्यांसाठी चाललं आहे पनीर मॅरिनेट होतं. आणि आपण साफसफाई केली आहे. बाहेरची पडवी साफ केली आहे. लाईटी वगैरे आपण सगळे लावले. आता बघू अजून काय काय काम आहे, फटाफट करू. सो गाईज हे आमचे तात्या आजोबा आहेत. यांच्या कशाखाली काय बोलतो आपण ते, नाही मार्गदर्शनाखाली. हां, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतोय. बाबांनी या डायरेक्टर, हां बघितलं डायरेक्टर. इथे आम्हाला शब्द नाही आठवते आणि आजोबांनी आम्हाला सांगितलं डायरेक्टर. तर ते डायरेक्टर आहेत आणि आम्ही असे स्पॉट बॉय सारखी कामं करतो इथे. तर हां, ते एक्स आर्मी ऑफिसर आहेत, एक्स सर्व्हिसमॅन आहेत ते. त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल. तर सगळी तयारी चालली आहे मस्त. नदीवरती जायचं काय आता मला काही वाटत नाही नदीला, कारण की काळोख होत आलाय. नदी तर वाटत नाही जाता येईल. लेट्स सी.
सो गाईज ही आपली खोपटी आहे, म्हणजे जिथे लाकडं ठेवतात. पावसाळ्याच्या आधी ते सगळी लाकडं ठेवतो आपण काढून. तर आता ही पोपटीसाठी आता आपल्याला काढायची आहेत. तर मित्रांनो आपण आता आलोय पेंडा घ्यायला. मी बंधोणी साईदादा, आपली गाडी तिथे, आणि ते निशा काकी आहेत जे आपले काम करतात ते, त्यांच्याकडनं आम्ही पेंडा घेतोय. तो सिरियस मोडमध्ये. तर आता आम्ही इकडनं आता पेंडा घेणार आणि जाणार. तोपर्यंत घरी ही लोक काय करतात, ही लोक घरी पनीर बनवतात, कारण की दोघं व्हेज आहेत घरी, आम्ही तिघं नॉनव्हेज आहोत फक्त. आता पेंडा घेऊया आणि पेंडा घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती सारं. लाकडं काढायला लावलंय तोपर्यंत. दादाला लाकडं काढायला लावले. तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे पेंडा घेतलाय. तुमचा बंधूकडे, माझ्याकडे साईदादा आणि निशा काकी आम्हाला डायरेक्ट करतात. ते पण अजून इथे थोडासा पेंडा तो घेतात. तर विषय असा आहे की एवढा पेंडा गाडीत कोंबायचा आहे फुल एकदम. गाडी खराब होणार आहे. गाडी खराब होणार आहे सांगतोस मला. मग काय फोन केलाय? फोन नाही, हे सगळं युट्यूबवरती जातं आमच्या. तुम्ही फेमस होणार निशा की तुम्हाला पैसे पाठवतो भेटले की काही. तर अशा प्रकारे आपली गाडी भरली आहे फुल आणि आम्ही आता निघालोय. तर काय आता इथे पोपटी लावायची तयारी चालली आहे. थोडासा खड्डा करणार मटक्याचं तोंड जायला, आणि बाकी आपण पेंडा घेऊन आलो आहे. मग अशी लाकडं काढली आहे ती. 2 आजोबा आहेत आपल्यासोबत, मग आपल्याला टेन्शन नाही. तर मित्रांनो आता वाजलेत 7:40 आणि आम्ही आता मकेन ठरतोय. स्टार्टरची तयारी झाली आमची. व्हेज नॉनव्हेज आहे, पॉपकॉर्न आहे, चिकन पॉपकॉर्न, आणि हे व्हेज आहेत. आणि हे दोघं व्हेज आहेत आमच्याकडे. आता चिकनचं बनवतोय आम्ही. आणि अशी आपली पोपटीची तयारी झाली आहे ऑलमोस्ट. आता बघूया जरा थोड्या वेळाने भेटूया आपण बाहेर. तर मित्रांनो आपण होंगा हे करायला आपण सुरुवात करत आता. हे चिकन आहे, ते पनीर आहे, आणि आपले साई प्रसाद शेफ करणार आहेत. तर फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्हाला दाखवायचं ते ठेव आता. आणि अशी तयारी चालू आहे. कोणती लाडू बनवतोय चिकनचा. आणि मी सगळे तयारीला लागलेले आहेत. दादू आपला मटका भरतोय. अंडी जात आहेत आता आतमध्ये. बघून तर भारी वाटतं एकदम. अंडी बाहेर येतात, आत कशी झाली परत. आपला बघा पनीरचा पीस वेजवाल्यांचा एक असा जातो मस्तपैकी. गावात मजा रे. तिथे बटाटे आहेत. मोठा आहे ना ते पण आहेत. तर आपण काय काय टाकलं याच्यामध्ये, आमच्या व्ह्यूअर्सना सांगा जरा. आपण याच्यामध्ये काय केलंय, बेसला भांबुर्ड्याचा पाला लावलाय. भांबुर्डा. ओके. त्याच्यानंतर भांबुर्डा गाईज, भांबुर्डा तो आहे. ओके. हां. त्याच्यानंतर आपण पावट्याच्या शेंगा लावल्यात. ओके. त्याच्यावर मीठ आणि ओवा मारलाय. त्याच्यावर परत आपण अंडी, चिकन, बटाटे, रताळी असा एक थर लावून त्याच्यावर परत शेंगा लावल्यात. पुन्हा हे सगळं मटेरियल असं आपण लेवल करत येणार आहोत. पूर्णपणे मटका भरणार आहोत आणि त्याच्यावरती भांबुर्ड्याचा पाला भरपूर लावून ते पॅक करून टाकणार आहोत आणि मग ते आपल्याला भाजायचं आहे. सो बी रेडी गाईज. सगळ्यात ज्युसी पीस होणार आहे हा. ज्यूस बाहेर निघाल. आपला मटका रेडी आहे. आता मगाशी जो आपण खड्डा केलेला इथे, उसमें इसको अभी पलटी करना है. भाई साईदाचा नाद खूळ आहे, कळलं का. परफेक्ट बसला म्हणजे. आणि मेन म्हणजे सीन असा आहे की साईदा पहिल्यांदा करतोय हे. आणि त्याने असे भरपूर पोपटी बनवल्यात, पण स्वतः असं कधी मटका भरला नव्हता. तर तो थोडासा असं कॉन्शियस होता की भाई कसं होणार आहे. पण एवढं भारी बनलं आहे ते. आता बघू. आता ही सगळी तयारी होणार आहे. आपण हे
शेणाच्या गौऱ्या आणल्यात, पेंडा आहे, लाकडं आहेत. याला शेणी म्हणतात, गौऱ्या वेगळ्या असतात. आता ते अशा असतात ना थापलेल्या, हे थापलेलीच आहे, ही शेणी. मग ते गौऱ्या काय असतात? गौऱ्या म्हणजे अशा गोल बनवतात. अच्छा अच्छा ठीक आहे. हा, ओके ओके ओके. तर जे काय आहे ते तुम्हाला समजलं असेल आता. तर हे अजून हे काय आता करे? आपण आता हे बघूया हे कसं बनतंय आणि मग तुम्हाला नक्की पूर्ण झालं की दाखवतो. सो गाईज आपला आता रेडी झालाय लाकडं लावून. दादू आता याला पेटवतोय, तुम्ही बघू शकतात. तर छोटी होळी तयार झाली आपली. त्या पिशव्या होत्या ना आपल्या, बारकी बारकी लाकडं आहेत ना, मधी टाक, मधी पेटलं ते पेट ना, म्हणजे हा वरती टाक. बारीक बारीक पेटलं तोड टाक मधी. सो गाईज आता मस्त अर्धा तास झालेला आहे. आपला मडकं पण एकदम वाटतंय की आतला शिजला असेल. सगळी लाकडं पेटली बघा आतली. थोडा एका दिवसात राहिलंय. नाही नको अरे नको रे, नको नको. तिन्या बाजूला काढतोय मी, तर तू काय जवळ करतोय? बाजूला काढ. लाकडं वर होती ती पेटली, मटका उचलायचा कसा असा प्रॉब्लेम गाडी झाला. पण पेटली. बघू आता. ए गप रे. अरे वाईस आपण तिथून मटका उचललाय आणि ते असं पानाचा पण बनवलाय. एकदम गरम गरम झालाय मटका. क्रांती घेऊन येतो लगेच. कुठे राहायला क्रांती? थांब, तसं ठेव, डायरेक्ट ओतू नकोस. हा, हे टाक बाजूला आता, गोण्या. काय थांब, अरे ओतायला कुठेच पाहिजे, टाकून काय? काढूया पहिलं. ते बाजूला काढा सगळं. एक पेपर घे, पेपर घे. अजून एक- बंधू मध्ये होत जरा. अंड बघ, अंड बघ. तोबा 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 सारा मूड खराब कर दिया. ओ भाई साहब. शेंगा सोडून बघ. म्हणजे नाही. हा चिकन बघ. नाही नाही मग नाही. नाही 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 झालं, शिजलंय. तर मित्रांनो आता विषय असा झाला आहे की आपली पोपटी बनली आहे ना, अशी नाही पण ती अर्धी बनली. बघू शकता हे बघा, हे ना खालचे पावटे आणि चिकन जे होतं, पावटे आणि चिकन जे खाली होतं ना ते शिजलंय, पण वरचं व्यवस्थित शिजलं नाही. म्हणून आम्ही आता करतोय काय, आम्ही आता कुकर मध्ये लावतोय, कारण की परत आम्ही ते लावू नाही शकत, कारण की पेंडा नाही आपल्याकडे. खाली जाऊ तर आता हे कुकर मध्ये लावूया आणि परत मग आपण खाताना मसाला भेटूया. काय करायचं काय तुला? ढुंगण पार्टी. अरे पेटवायचं नसतं. ही दोघं काहीतरी फालतूगिरी करतायत मगाचपासून. आमचं इथे खाऊन झालं. तर काहीच आपली बोंगा अरे मोंगा रे मोंगा. मोंगा आता कुकर मध्ये आला, कारण की आणि पोपटी सांगते ना, मोंगा म्हणजे पोपटी, नाही तर कळणार नाही. पोपटी जे तुम्ही रील्स बघतात, ते रील्स मध्ये भरपूर फेमस आहे पोपटी पार्टी. पोपटी पार्टी. तर ती झाली नाही म्हणून आम्ही कुकर मध्ये टाकलं, तर कुकर मधलं शिजलंय. लाखे झाली नाही, काय सांगतो ती झाली म्हणायचं लावू. अरे पण हे काहीच आम्ही ते खायला बसलोय. आणि हा बघा इथे काय करतो. सगळ्यांना माहितीये आम्ही आलोय ते. स्पेशली मुंबईवर हा फालतूगिरी करतोय काहीतरी तिथे. तो लगेच गेला, बाकी आलोच सगळे. इथे खायला येतो तर ते सोडून तिथे फालतूगिरी करतोय तो, काहीतरी आग लावतोय. तो रिक्षावर तर मित्रांनो आपला मोंगा पोपटी ह्याची झाली आहे. बघू शकता बघा, अंड बघा काय शिजलं, एकदम जायला कधी करपलंय अंड. तर थोडंसं खा ना. एन्जॉय करूया आपण. आता जाणार कुठे, आता चिपळून ला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लेग पीस पण असं एकदम शिजलं, एकदम भारी. हॅलो हा बाजू खुशखुशीत झाला एकदम. हा
हा मामा. तर मित्रांनो आपला पोपटी झालेली आहे आपली आणि आपल्या शेफने बनवला आहे पुलाव बनवला आहे मस्त आणि सुगंध आला. काय बोलतो दादू, सुगंध कसा आलाय? एक नंबर आलाय, म्हणजे आता कधी खातोय असं झालंय. असं झालं, सुंदर सुगंध आलाय, एक नंबर. तर दाखव चिनू, संपला आहे ना? अरे आम्ही थोडा जास्त नव्हता केला, आम्ही 1 किलोचा केलेला. तर मगाशी पोपटी मस्त झालेली, थोडीशी शिजली नव्हती, मग थोडं आम्ही कुकरला लावलं आणि 1 शिटी काढली, पण त्याच्यानंतर मस्त झालं ते, पोटभर खाल्लं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि आता राईस त्याने केलेला तर तो फक्त फोडणीला टाकायचा होता, त्याने फोडणीला टाकलं आहे आणि आम्ही खातोय. आणि गंमत म्हणजे ना, आज थंडी आहे, 2 दिवस तिथे थंडी नव्हती आणि आज थंडी आहे. तर मस्त आता शेकोटी लावायची, थोडं बसायचं आणि मग आपले गेम वगैरे खेळायचं. तर सध्या आपण ह्याचा आस्वाद घेऊ मस्त. सो गाईज आता रात्रीचे 12:15 झालेत आणि मस्त जेवण वगैरे झालं आणि 1 नंबर पुलाव बनलेला चिनूने. तर ते सगळं झालं आहे आणि आता आम्ही थोडी शेकोटी घेऊ इथे आणि मग आतमध्ये जाऊ, गेम खेळू वगैरे. पण थंडी एवढी मजबूत आहे ना इथे, आता लिटरली धूर निघतोय तोंडातून, म्हणजे बोलताना पण धूर निघतोय. म्हणजे किती वर्ष झाली की असं, लहान असताना शाळेत जाताना आम्ही असं करायचो, पण आता ते किती वर्ष बघितलं नव्हतं, पण आता इथे गावी आल्यावरती असं ते फील होतं, एकदम थंडी वाजवते, एकदम नॉस्टॅल्जिक एकदम असं फील होतं. तर मजा येते, म्हणून ते आम्ही मगाशी असं मजा अशी काहीतरी गंमत करत होतो. आता बघू, आता थंडीचा वाजता असं शेकोटी घ्यायची होती, पण ही लोक बोलतात की नको शेकोटी नको. तर आता बघू, आता मग डायरेक्ट गेम खेळायला जाऊ, गेम खेळू आणि मग झोपू. शेकोटी चालू आहे इथे, शेकोटी इन द सेन्स चिनूने काय केलंय, चुलीत शेकोटी केली, चुलच पेटवली. आय शप्पा, इथेच लागलाय चिनू का आम्हाला. तर आपण पण बसू. काहीच आपला बिझनेस चालू आहे इथे. डाईस भेटले नाही म्हणून आम्ही ऑनलाईन डाउनलोड केला आणि माझ्याकडे एवढे कार्ड आहेत, क्रांतीकडे एवढे आहेत आणि दादूच आपला आता कंगाल होत आला ऑलमोस्ट. त्याच्याकडे पैसेच उरले नाही आहेत आता आणि त्याला माझे 3,500 देणं बाकी आहे. आणि आपल्याकडे पैसा आहे. पहाटे 5 आणि आमचा पहिला गेम खेळून झालाय, ज्यात दादा फर्स्ट होता आणि मी सेकंड. आणि आता विचार झाला की साईडला बोलला की तुमचा फर्स्ट गेम झाला तोपर्यंत मला उठवा, मी सेकंड गेमला उठेन. तर तुम्ही ऐकू शकता साईडला फुल घोरतोय बेकार. तर बघूया आता तो उठतोय की नाही. तर मित्रांनो साईडला काय उठत नाही. आता आम्ही चाललोय झोपायला, आता 5:15 वगैरे काहीतरी वाजले असतील. तर चाललोय झोपायला. तर गुड नाईट, भेटूया आपण उद्या सकाळी. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले आहेत 11:15. सकाळी 5:30ला झोपलो आम्ही. रात्रभर बिझनेस खेळलो, नवा व्यापार मस्त मी जिंकलो त्याच्यामध्ये. आणि मग टाईमपास करत करत, मस्ती करत करत आम्ही ॲट लास्ट झोपलो. आणि मग आता अजून झोपायचं होतं, पण अर्ध्या जणांना भूक लागली, साईदाला भूक लागली, बोला की त्याला अंडा खायचं आहे. मग त्याने उठवलं सगळ्यांना आणि आता सगळे लागलो आहे कामाला. इथे कचरा तसाच आहे, सगळा कचरा आटपायचा, पूर्ण साफ करायचं. इथे सगळे कामाला लागलेत. त्या आजोबा वाटप बनवत आहेत. श्रवण अंड्याच्या पोळ्याची तयारी करतोय. श्रवण स्पेशल अंड्याच्या पोळ्या आहेत, मग तो ते करतोय तयारी. सगळ्यांचा ब्रश करून झाला आहे आणि व्हेजवाल्यांसाठी चिनू आणि मला वडापाव आहे. आता वडापाव घेऊ यायचं आहे. बघू, भांडी कालची तशीच पडली आहेत, चिकन करायचं. चला जाऊ वडापाव आणायला. श्रवण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय अंडा. आपलं पहिला गिरायक आहे साई प्रसाद आहे, त्यांच्याकडनं रिव्ह्यू घ्या त्याला. एकाच शब्दात सांगतो, दर्जा. काय नाही, मी ठरवलंय जर ग्रॅज्युएशन मध्ये काय झालं नाही तर अंडा पावची गाडी टाकायची मस्त पैकी एका बाहेरच्या बाहेर, मजबूत धंदा मला. आता सध्या तरी 3 केट्या लागल्यात, पुढे जसं केट्या वाढत गेल्या
तर मग गाडी टाकायची मस्तपैकी. नक्की तुम्ही या खायला अंडा पाव. तर मित्रांनो आपला आता जेवणाची तयारी चालू आहे. आपले साई प्रसाद आहे, कांदे कापतायत, चिनूबाई टोमॅटो कापतायत. वाजलेत 4:50 आणि आपल्या इथे 3:50 सॉरी. आणि ते मस्तपैकी चिकन असं गरम मस्त एकदम फुल रस्सेदार चिकन, जे आमच्या तात्याजोबांनी म्हणलं ते आपल्यासोबत होते, ते आता घरी गेले घरी गेले वाटतं ते. तर मस्त आता जेवता तुम्हाला आमचं डायनिंग टेबल दाखवतो बाहेरचा. तर मित्रांनो आपला हा डायनिंग टेबल मस्त बाग आहे आपली इथे, आणि इथे आपण मस्तपैकी बाहेर बसला डायनिंग टेबल. चिकन आहे, टोमॅटो, कांदा, लिंबू, भाकरी. आणि व्हेजसाठी काय म्हणलं तू? पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला दिसतोय एकदम टेम्पटिंग, पण आपल्या चिकनातलं आहे भारी भाई. तर आता मस्तपैकी जेवतो आम्ही. तुम्ही थांबा जरा. पनीर पॅकअप आपला ऑलमोस्ट झालेला आहे, निघायची तयारी. तर 5:30-6 वाजले. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की हा आपल्या आंब्याचं झाड आहे, तुम्हाला दिसते का? आंब्याच्या झाडाला आत्तापासून मोहर लागला आहे चांगला, वरती पण लागला आहे टोक्यावरती. आणि इथे तर यंदा पण आंबा खायला भेटणार आपलं, कारण की इथे कसं आहे की 1 वर्ष आळ आमच्या इकडे आंबे, तर मग यंदा लागलाय मोहर. तर बघूया आपण, भेटू पण निघताना चालू केलं. तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरातून, सगळं लॉक बिक केलं आणि आम्ही आता आलोय सावर्ड्याला, साईदाला सोडायला. आणि हा बघा, हा बॉडी दाखवते आपली जी नाही आहे. तर मस्त होती ट्रिप, मजा आली. साईदाला आपल्या ट्रिपबद्दल काय? मस्त. आम्ही 24 तासच घालवले, पण असे घालवले ना की त्याला काही तोडच नाही. खूप मजा केली, मस्ती केली, एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड केला. आता असंच फक्त. आणि आम्ही एक असं हे पण पास केलं आहे की बाबा 3 महिन्यांनी तरी असा टाइम आपण पुन्हा स्पेंड केला पाहिजे. बस नक्की 3 महिन्यात एक ट्रिप आमची होणारच 5 महिन्याची. तर आता बस आली आहे, तर साईदाला चाललाय आपला. चलो बाय. तर काही साईदाला बस भेटली आहे फायनली, आणि तो चाललाय. रडू नको रे, रडू नको. भेटू 3 महिन्याने आपण परत भेटू. तर बस तर खाली आहे पूर्ण. तर दाखवा जरा प्रेम ह्या ब्लॉगला. दादूस. तर बस हा ब्लॉग एवढाच होता. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब टू लिव्ह इट शेवण आणि वीक ऑफ रायडर. बाय, गुड नाईट, टेक केअर.